15,500, 5,600, 5,700, 5,800, 15,800, 5,800. ये कथा बोलो भाई 15,800, 900 900, करो तुम्हारे 16,000 16,000, 5 रुपये 5, 16,005, 16,005, 16,005 टाका द्या. 400, 500 500, ये पलीकडे. ये बोलो भाई 15,700, 16,000 हाँ? 16,000 16,000, कोल्डचा आहे माल जुना आहे का? जुना आहे कोल्डचा दिसाय ये कोणतं? अलीकुणी 16,000, सगळे येतात 16,005, 100, 200, 5 205, 1200, 10, 50 50, 300, विचारा 300, येतं 5 305, 50, 350, खाली करा. खाली कर 16,350. अधिक उडून गेले काय जल्दी थोडं इकडं हे 160 आहे का ये बोलने का है क्या हाँ पूछो 16,350 कोणा बोलायचं हा 55, 405, 505, 605, 50, 16,650 टाका. 3 कट्टे आणले काय 160, 16,300 रुपये एकच भाव. 16,300, 500 500 16,500, 600 600, 700 700, 800, 800, 1200, 16,800, 17,000 रुपया, 17,000, अहो 5 5, 100 100, 200 200, 300, एक झटका 1200, एक झटका. 17,300. करू का 500 एकदा? 17,300, 17,300 सोडायला मी हा कुणाकडे बोलणार का हा 305, 305, 17,305 टाका. 15,000, 15,000, झाली 15,300, गरम व्हायला तिथं उडी झाली 5,400, 5,500, 5,600, 5,700, 15,700 रुपये टाका. ये बोलो भाई 12,000, 12,000, 13,550, 650, 750, 55, 14,000, 5,50, 100, 14,500 टाका. जय शिवराय मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हळद पिकाचे बाजारभाव बघण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि एनसीडीएक्स मध्ये आज बाजारभाव काय आहेत आणि एनसीडीएक्स प्रमाणे हळदीच्या बाजाराला या ठिकाणी बाजारभाव मिळतो का हे सुद्धा बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि हळदीच्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ आहे. देशभरामध्ये असेल किंवा विदेशामध्ये असेल हळदीला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे आणि हळदीचे शेतकरी आता यांना एकच प्रश्न पडलेला आहे की हळद विकावी का ठेवावी का टप्प्याटप्प्याने आपली हळद विकावी हा शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे. भविष्यामध्ये हळदीचे बाजारभाव वाढतील का हे सुद्धा आपण जाणकारांच्या माध्यमातून माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये. सर्वांना विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, एनसीडीएक्स मध्ये आजचे बाजारभाव 21,400 आहेत आणि हळदीचा बाजारभाव या आपण सध्या आहोत वसमत बाजार समितीमध्ये आणि हिंगोली जिल्ह्यातली सगळ्यात महत्वाची बाजार समिती म्हणजे वसमत आणि महाराष्ट्रामध्ये 2-3 बाजार समित्या महत्वाच्या आहेत परंतु त्यापेक्षा सर्वात महत्वाची बाजार समिती म्हणजे वसमत आहे आणि वसमत बाजार समितीमध्ये 3 ते 4 जिल्ह्यातून हळद येताना आपण पाहत आहोत. आणि त्यानंतरची बाजार समिती आहे सांगली आणि सांगलीमध्ये बाजारभाव काय आहे, वसमत मध्ये काय, याचा फरक काय हे सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, आपण हळदीच्या क्वालिटीनुसार हळदीचे बाजारभाव बघण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि नेमकंच बीट झालेलं आहे, बोली बीट झालेला आहे. आता हे हळदीचा लॉट तुम्ही बघू शकता, क्वालिटी बघू शकता आणि याला 15,850 रुपये हा बाजारभाव भेटलेला आहे. आणि दुसरी कांडीच आहे हे बघा, याला 15,850 हा सारखाच बाजारभाव भेटलेला आहे. त्यापेक्षा आता या हळदीला 14,000 रुपये बाजारभाव भेटलेला आहे. थोडीशी क्वालिटी डाऊन आहे. त्यानंतर आहे गट्टू. आता ही क्वालिटी तुम्ही बघू शकता, याच्यात कचरा आहे, थोडंफार वल्ली असल्यामुळे थोडंफार त्याला डाग लागलेला. तर या बंड्याला 15,800 रुपये बाजारभाव मिळताना आपण बघत आहोत. आणि यानंतरची पुढची हळद आहे, हे बंडा आहे, याला 15,800 रुपये हा बाजारभाव, हा आकडा तुम्ही बघू शकता. बोली बिटावर अशा प्रकारची बोली लागलेली आहे. ही क्वालिटी तुम्ही बघू शकता. 15,500 रुपये हा बाजारभाव याला भेटलेला आहे. त्यानंतर 16,075 रुपये या बंड्याला बाजारभाव भेटलेला आहे. क्वालिटी थोडी चांगली आहे म्हणून हा बाजारभाव आपण बघत आहोत. त्यानंतर 16,000 हे बंडा बघा, माल बघा अगोदर. त्यानंतर 16,075 रुपये म्हणजे दोन्हीला पण सारखाच बाजारभाव भेटलेला आहे. त्यापेक्षा क्वालिटी थोडी डाऊन आहे.
छोटे छोटा पोटबंडा ज्याला आपण म्हणतो तो पोटबंडा आहे आणि याला बाजारभाव तुम्ही बघू शकता, अशा प्रकारचा बाजारभाव भेटताना आपण बघत आहोत. त्यानंतर हळदीची कांडी आहे 15,905 रुपये बाजारभाव मिळालेला आहे. त्यानंतर 15,955 रुपये. हे बंडा थोडा मोठा आहे, म्हणजे जेवढा बंडा टोकर असतो त्याला बाजारभाव थोडाफार कमी मिळतो असं बाजारभाव तज्ञांचं म्हणणं आहे. त्यानंतर 15,955 या बंड्यामध्ये थोडा कचरा आहे, कचऱ्यामुळे थोडा बाजारभाव याला कमी मिळताना आपण पाहत आहोत. 15,805 रुपये ही कांडी आहे. अशा प्रकारचे बाजारभाव आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत आपल्या चॅनल. आणि वसमत बाजार समितीमध्ये आतापर्यंत सर्वात जास्त कोणत्या शेंगाला बाजारभाव भेटला हे सुद्धा बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणी थोडे बाजारभाव वाढताना आपण बघत आहोत. 16,650 रुपये क्वालिटी बघू शकता. त्यानंतर या हळदीला 17,000, ही क्वालिटी बघू शकता हळदीची कशी आहे ते. या क्वालिटीनुसार 17,305 रुपये हा बाजारभाव भेटलेला आहे. ही क्वालिटी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघा अशा प्रकारची शेंग आहे आणि माल सुद्धा चांगला आहे. बघा एकदम तुटत सुद्धा चांगला आहे, क्वालिटी सुद्धा बऱ्यापैकी आहे. परंतु 17,305 रुपये या हळदीला बाजारभाव मिळालेला आहे. त्यानंतर बंडा आहे पुढचा, त्याला 15,700 रुपये बाजारभाव मिळालेला आहे. त्यानंतर 15,700 रुपये. त्यानंतर एकदम बारकी हळद म्हणजे याला आपण म्हणतो चुरी, 14,500, 14,500 रुपये बाजारभाव भेटलेला आहे. हा माल बघा, मालानुसार हा बाजारभाव आहे. हा भाव तुम्ही बघू शकता. त्यानंतर मित्रांनो आता एकदम चुरी जी ढोलच्या खाली पडलेली आहे त्या प्रकारची आहे. 14,000 रुपये बाजारभाव याला मिळालेला आहे. त्यानंतर ही हळदीची क्वालिटी चांगली आहे, पण याच्यामध्ये थोडा कचरा आहे. शेतकऱ्यानं असे कचरा ठेवला आहे, त्यामुळे कचऱ्यामुळे याला भेटलेला आहे 17,500 रुपये. आता याच्यामध्ये थोडं शेतकऱ्यांना याचे चांगलं निवडलं असतं किंवा कचरा काढला असतं तर या हळदीचा बाजारभाव अजूनही याच्यामध्ये फरक आपल्याला पाहायला भेटला असता, परंतु त्या प्रकारचे होताना आपण बघत नाहीयेत. त्यानंतर या हळदीला 16,205 रुपये. आता चुरी आहे 13,500 रुपये. म्हणजे एकंदरीत हळदीचे बाजारभाव सध्या तेजी मध्ये आहे. तर या हळदीला ही अजून क्वालिटी चांगली आहे. 17,550 रुपये हळदीला बाजारभाव भेटलेला आहे. त्यानंतर 16,475 रुपये हळदीची क्वालिटी आणि त्या क्वालिटीनुसार या ठिकाणी व्यापाऱ्यांच्या माध्यमातून हा बाजारभाव देताना आपण बघत आहोत. त्यानंतर आपण या हळदीचं विश्लेषण करणार आहोत की येणाऱ्या कालखंडामध्ये हळदीचे बाजारभाव वाढतील का, हे सुद्धा आपण जाणकारांच्या माध्यमातून माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. परंतु सध्या ही क्वालिटी हळदीची क्वालिटी, त्या क्वालिटीनुसार जे बाजारभाव भेटलेत ते आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत. 15,960 रुपये, त्यानंतर 15,500 रुपये. म्हणजे अशा प्रकारचे म्हणजे आपण आतापर्यंत 15,000 ते 17,500 रुपयापर्यंत हळदीचे बाजारभाव बघितले. आपण सध्या आहोत वसमत बाजार समितीमध्ये. हे वसमत बाजार समितीचा हॉल आपण बघू शकतो. अशा प्रकारचे हळदीचे बीट होत असतात, हळदीची बोली होत असते, हळदीचे लिलाव होत असतात आणि या ठिकाणी हळदीचे लिलाव होत आहेत. व्यापाऱ्यांच्या माध्यमातून हळदीचे लिलाव होत आहेत. यानंतर आता ही सगळी बाजार समिती आहे आणि हळदीचे बाजारभाव तेजीमध्ये आपण बघत आहोत. त्यानुसार आता हळदीचं विश्लेषण आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत.